विशेषाच्या आजच्या या माहितीपूर्ण भागामध्ये आपल्या सर्व मंडळींचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, कार्तिक महिन्यात संपल्याची सुरुवात होते ती 7वी मार्गशीर्ष महिन्याची। मार्गशीर्ष महिन्यात एक महत्त्वाचं व्रत जे सवाष्ण स्त्रिया किंवा विवाहित पुरुष करतात ते म्हणजे महालक्ष्मी व्रत। या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी केलं जाणारं महालक्ष्मी व्रत हे कधीपासून सुरुवात होणार आहे, तसेच संपूर्ण पूजाविधी आणि पूजा साहित्य। मग आता माहिती घेऊया मार्गशीर्ष गुरुवार या व्रताबद्दल। मार्गशीर्ष गुरुवार व्रत 2025 21 नोव्हेंबर पासून यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे। पहा महालक्ष्मी व्रताच्या तारखा। मार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरुवारी हे महालक्ष्मी व्रत ठेवले जाते। या निमित्ताने अनेक घरात श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्षातही मांसाहार वर्ज्य असतो। मग यंदा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे आणि कधीपर्यंत असणार आहे, जाणून घेऊया सर्व माहिती। मार्गशीर्ष गुरुवार व्रत 2025 तारखा। हिंदू धर्मियांसाठी मार्गशीर्ष हा एक पवित्र महिना असतो। मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत घराघरांमध्ये पाळण्याची रीत आहे। मार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरुवारी हे व्रत ठेवले जाते। या निमित्ताने अनेक घरात श्रावण महिन्याप्रमाणे मांसाहार वर्ज्य असतो। मार्गशीर्ष महिन्यात यंदा कोणत्या गुरुवारचं महालक्ष्मी व्रताचं पाळलं जाणार आहे याची देखील माहिती नक्की जाणून घेऊया, म्हणजे तुम्हाला त्यानिमित्ताने घटाची सजावट आणि पूजेच्या अनुषंगाने तयारी करणं सोपं होईल। यंदा कधीपासून मार्गशीर्ष महिन्यात सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रात यंदा शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष सुरू होणार आहे, त्यामुळे पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबर रोजी असणार आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा महालक्ष्मी व्रतासाठी 4 गुरुवार पाळले जाणार आहेत। खालीलप्रमाणे आहेत मार्गशीर्ष गुरुवार 2025 व्रताच्या तारखा। पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर, दुसरा गुरुवार 4 डिसेंबर, तिसरा गुरुवार 11 डिसेंबर आणि चौथा गुरुवार 18 डिसेंबर। मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत। मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचं प्रतिकात्मक रूप म्हणून घट बसवण्याची रीत आहे। घटाला महालक्ष्मीच्या स्वरूपात सजवलं जातं। हार वेणी अर्पण करून दर गुरुवारी पूजा केली जाते। सकाळ संध्याकाळ घटाची पूजा करून दिवसभराचा उपवास महिला ठेवतात। मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करताना महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। या निमित्ताने सवाष्ण महिलांना घरी बोलवून त्यांना हळदी कुंकू आणि वाणात एक भेटवस्तू दिली जाते। पहिला मार्गशीर्ष गुरुवार पूजा कशी करावी। मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, त्यानंतर व्रताचा संकल्प करावा। महालक्ष्मीचा घट मांडण्यापूर्वी ती जागा स्वच्छ करून पाटाभोवती रांगोळी काढावी। पाटावर लाल कपडा पसरवून तांदळावर तांब्याचा कलश ठेवावा। कलशावर हळदी कुंकू लावावं। कळशाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा, नारळ, सुपारी घालावी। कळसाला विळ्याची पाने किंवा आंब्याची डहाळी पंचपात्री कलशावर ठेवावी। त्यावर श्रीफळ ठेवावे। पाटावरील लाल कपड्यांवर तांदूळ पसरवून कलशाची स्थापना करावी। त्यावर लक्ष्मी देवीचा फोटो किंवा श्रीयंत्र ठेवावे। विडा, खोबरे, ड्रायफ्रूट्स, फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा। त्याची विधिवत पूजा करावी। हल्ली बाजारात देवीचे मुखवटे मिळतात। श्रीफळाला त्यांचा साजशृंगार करून आपण पूजा करू शकतो। देवीची विधिवत पूजा करून महालक्ष्मीची कथा वाचा आणि नैवेद्य अर्पण करा। मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीची पूजेची मांडणी कशी करावी। जिथे पूजा मांडायची आहे तिथे गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडल्यानंतर स्वच्छ पाण्याने ती जागा पवित्र करा। त्यानंतर रांगोळी काढा। त्यावर चौरंग किंवा पाट ठेवा। चौरंग किंवा पाटावर लाल कपडा परिधान करा। आता मध्यभागी तांदूळ ठेवा आणि कलश स्थापन करा। कलशात दुर्वा, पैसे, सुपारी घाला। आंब्याची 5 पानं ठेवून त्यावर नारळ ठेवावा। हा नारळ विष्णू भगवंत म्हणून प्रतिकात्मक ठेवले जाते। त्यानंतर तुमच्याकडे लक्ष्मी मातेचा मुखवटा असेल तर तो मांडू शकता, किंवा लक्ष्मीचा फोटो किंवा लक्ष्मी यंत्र किंवा छोटी मूर्ती ठेवू शकता। तिला छान सजवून देवीपुढे 5 फळं, लक्ष्मी कवडी यांची मांडणी करावी। तसेच देवीपुढे 5 पानांचा विडा ठेवावा। नैवेद्य म्हणून लाह्या, गूळ, बत्ताशे, छोट्या पेल्यात दूध, साखर नक्की ठेवावे। अशा प्रकारे महालक्ष्मी व्रताची पूजा करा। मार्गशीर्ष गुरुवार पूजा विधी। मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरून कलश ठेवा। त्यात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने लावावी। त्यावर नारळ ठेवावा। त्या नारळाला देवी समजून तिला सजवावे। मुखवटा लावावा। दागिने, गजरा घालावा। देवीची पूजा करावी।
पूजा केल्यानंतर देवीचे महात्म्य आणि कथा वाचन करावे आणि प्रसाद वाटावा. मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते तर शेवटच्या गुरुवारी याचे उद्यापन केले जाते. तर मग पाहिलं तर मंडळींनो, अगदी सविस्तरपणे शास्त्रोक्त पद्धतीने आणि धार्मिक रीतीने मी मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास कसा करावा, त्याचं पूजा विधी आणि पूजा साहित्य आणि सर्व माहिती मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितले आहे. त्यामुळे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नाविन्यपूर्ण रेसिपीसाठी आमचं स्वादिष्ट मराठी किचन चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दाबायला मग विसरू नका. कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओज किंवा नाविन्यपूर्ण रेसिपीज आम्ही जेव्हा यूट्यूबवरती अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबकडून सर्वप्रथम देण्यात येईल. तर तुमचा कुठलाच व्हिडिओ बघायला चुकणार नाही. तर मग आता भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.